या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डं निरन्तरं या श्वेतपद्महासनं या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदेवी वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती श्रीगर्भः समचरणसरोजं सहनलीलामुदाहं जलनिधुपाणिं मण्डनं मण्डनानां करुणतुलसीमालाबन्धनं गञ्जनेत्रं सदयधोलासंविठ्ठलं चिन्तयामि वसुदेवसुतं देवं कौशलामूलमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं देवकी आदिदेव गर्भजननं गोपीगुरीवर्धनं मायाजीवितापहरणं गोवर्धनं धारणं भक्तविषेदनं कौरवादिहरणं कौन्तेयसुपालनम् एतद्भागवत पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं ज्ञानेश्वर भगवान् विष्णुदेवस्य भगवान् रूपान् भगवान् ब्रह्म मुख्याख्यान् ब्रह्मनिकला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः दयाचिते स्मरण होय तत्त्वज्ञानं श्रीधीकरण हे जीवनी श्रीचरण श्रीगुरुदेव पांडुरंगा करो प्रार्थना सत्यं
परं धीमहि हरि ओम सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की जय वंदनाथ भगवान की जय रुक्मिणी माता की जय श्री संत जगन्नाथ महाराज की जय भागवत भगवान की गौरी भाई सब संतन की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुदेवाभ्यो श्री कृष्णाय नमः श्री विठ्ठल रुक्मिणी देवताभ्यो नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ऐका ऐकादि तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य गीता भागवत कलिते श्रवण अखंड चिंतन विठोबा तुका म्हणे भागवत केले श्रोत सदा ऐकादि तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य तारावया जना केले भागवत तारावया जना केले भागवत गोपाळ गाये भक्त संगळे सहित ऐकादि तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य नामने ऐसे बोले भागवत बोले भागवत नामने ऐसे बोले भागवत बोले भागवत Hey!
तथा वांगेरती स्नान जे करोती तयाची उदरती पूर्वगती। पवित्र अशा प्रकारची कथा भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता यांना नमस्कार करून पवित्र कथेला प्रारंभ। मानवी जीवनामध्ये आणि हा आलेला एक प्रकारचा मानवी जीवनाचं सुरेळ म्हणा पवित्र काळ आपल्याला प्राप्त झालेला आहे। कारण ही वेळ मानवी जीवनामध्ये येत नाही, सर्व वेळा येतील जीवनात, परंतु ही वेळ मात्र याला पवित्र वेळ म्हणतात। आज आपण देवाच्या दरबारात आहोत, ही पवित्र वेळ आहे। बाकीची वेळ काय असेल ती कोणती असत तो विभाग वेगळा आहे। आता असा कोरोनाचा काळ आहे, व्हायरस आहे, तिकडे तिकडे बंदी होऊन राहिली, हा कसा वेळ आहे। आता एक वेळ घरामध्ये गेलं की बाहेर निघूच नका। त्याच्या अगोदरचा जो व्हायरस आला होता कोरोना, आम्ही 3 महिने बाहेर नाही निघालो। खेड्यातले लोक बरं, तुम्ही तर शेतीतल्या, खेड्यातलं जीवन वेगळं असते, शेतीतलं जीवन वेगळं असते, खरं काय असो। परंतु अशाही असलेल्या आपल्या या आणि वातावरणामध्ये आपण देवाच्या दरबारात येऊन आणि ही वेळ ही सुवेळ अशा प्रकारची आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली, ते आपल्या जीवनाचं परम भाग्य आहे। काय जीवनाचं काही सांगता येणार नाही। या जीवन की पकडियास संत महात्मे म्हणतात ते का, अरे जीवनाची काय आशा घेतली, कोण्या वेळेत जाईल निघून काही सांगता येत नाही। म्हणून बाबा भजन करून घ्या। आपल्या जीवनाची पुंजी आहे भजन, आपल्या जीवनाचं गाठोड आहे भजन। आपल्या पदरामध्ये सुकून असलं पाहिजे ते आपल्याला तारणार आहे। एवढ्या करता संत मायबाप म्हणतात तरी अशा प्रकारचे प्राप्त करा तुम्ही, म्हणून ती वेळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे बरं का। कारण भागवत कथेच्या माध्यमातून, त्या भक्तिशास्त्राच्या माध्यमातून किंवा संतांनी सांगितले भक्तीच्या माध्यमातून हरी भक्ती विना उद्धार नाही गुरुदाचा भक्तीसाठी Krishna
महाराजांनी तुम्हाला सांगितलं, सर्वांना सांगितलं, भक्ती विना उद्धार नाही. या ग्रंथातील त्यांनी एक सूत्र हातात घेतलं होतं आणि ते सूत्र हातात घेऊन तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराजांनी सांगितलं, भक्ती वरदेशी, भक्ती श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून भक्ती विना उद्धार नाही. आपल्या जीवनामध्ये ती भक्ती घडली पाहिजे, ती सेवा घडली पाहिजे. भक्ती शब्दाचा अर्थ आहे सेवा. भक्ती भक्ती म्हणजे काय? भजे सेवायामिती भक्ती, व्यापक शब्द आहे तो. भक्ती शब्द सर्व व्यापक आहे. म्हणून आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. मग देशाची करा, प्रांताची करा, गावाची करा, घराची करा, कुटुंबाची करा, सेवा करा, निष्काम सेवा, त्याला म्हणतात भक्ती. देवाची सेवा हे सर्व आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. पायनं वाचेनं मनानं अशा प्रकारचं. म्हणून या ठिकाणी संतांनी दिलेला हा संदेश आहे. या कथेच्या माध्यमातून नैमिषारण्यामध्ये आणि सर्व ही संत मंडळी बसली आणि अशा संत मंडळींनी आपल्याला संदेश दिला. तो संदेश आपल्यापर्यंत आता वर्तमान काळामध्ये आलेला आहे. 5,000 वर्ष होऊन गेले. वर्ष जरी पुष्कळ होऊन गेले, पण संदेश चालूच आहे संतांचा. संतांचं दुकान चालू आहे. संतांचे दुकान बंद नाही पडले बरं का. संत सज्जनी मांडलेले दुकान जे दया परिस्थिती आहे. मुक्ती मुक्ती मुखासाठी तुम्ही नमाय दयाकडे. सर्व ज्या प्रकारे असलेले सर्व मान आणि सर्व प्रकारचं जे जी इच्छा असेल त्याच्याप्रमाणे देतात. एखाद्याला भोग लागत असेल तर भोगही देऊ टाकतात. एखाद्याला मुक्ती लागत असेल, मोक्ष लागत असेल, मोक्ष. अशा प्रकारचं असलेलं संतांनी घातलेलं दुकान आहे. घातलेलं दुकान आलेल्या या प्रकाशिला, आलेल्या या जगांना काय देतात ते दान देतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात. असे असलेले संत कथेच्या माध्यमामधून दशमस्कंदातील कथा सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात. म्हणतात, शौनकाचे कृष्ण ऐका. राजा श्रीगुरूंच्या मुखातून ऐकलेली कथा आहे ती तुम्हाला मी सांगतो, की तुम्ही श्रवण करा. श्रवणाची विषय पैसावी येऊन ऐकायला काही कष्ट नाही करावं लागेल, बरं का पैसाही नाही भरावा लागेल. फुकट आहे. हरी नाम घे फुकाची, जप मानवा तुवाची, कुठतील बंदसारी हो काशिया जीवाचे. हरी नाम घे फुकाची, फुकाचा आहे. फुकाची 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 असं म्हटलेलं आहे. फुकट देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे फुका म्हणून काही कारण ध्यान फुकट. आम्ही फुकट देतो ना तुम्हाला. हे तुकाराम एक वेळेस देवरूपी माल आणला होता, उचलला होता म्हणतात. कुठून? संत रूपी असलेल्या होलसेल मार्केट मध्ये. होलसेल मार्केट मोठमोठे अडते होते, नाही तर सगळे धान्याचे अडते असतात किंवा अन्य काही अडते असतात. माल उचलणारे व्यापारी असतात, त्यांनी होलसेल. असे तुकाराम बुवाचे होलसेल व्यापारी होते. कोण? संत. आणि गेले तुकाराम बुवा त्या अडतीमध्ये गेले, त्या दुकानामध्ये गेले, माल उचलला. कोणता माल उचलला? हा माल उचलला. देव घ्या कोणी, 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 देव
तुमचा देवरूपी मला मन नाही पाहिजे, का नाही पाहिजे? तुमचा देव ठेवायसाठी आमच्याजवळ जागा कुठे रिकामी आहे? देवरूपी माल ठेवायला जी जागा पाहिजे ती कशी पाहिजे? रिकामी पाहिजे. ती जागा तसंच भरला आहे बायकोनं, पोरईनं, नातवंडईनं, पतवंडईनं, नाही का? गाड्या घोड्या मकान पैसा गच भरला आहे. गच भरल्यापेक्षा काय ते उतुही लावून राहिलं, पहिलंही पडून राहिलं, जागा आमची गच भरली आहे. आता रिकामीच जर नाही तर देवरूपी माल कसा भरत नाही? देवन लगे साठवणीचे रुंदली जागी गच्च भरलेलं असल्या कारणामुळं म्हणजे चित्त आपलं विषयानं गच्च भरलेलं आहे. हे चित्त आपलं कशानं? या पंच विषयानं मनाती माया संसारा प्रदर्शिने विपंचहा यदि प्रपंचहा, पाच विषयानं बोललेला प्रपंच असल्या कारणामुळं आपण त्याला प्रपंच म्हणतो. म्हणून हे चित्त आपलं त्यानं अशा प्रकारचं काय भरलेलं असल्या कारणामुळे आता आपल्याला देव ठेवायला जागा, देवाला देव घर नाही, मला ज्या प्रकारे या सरकारने पुष्कळ प्रयत्न आपल्या उद्धाराकरता, आपल्या कल्याणाकरता केला, परंतु काय करता? आपलं नशीब कसं आहे आता? आपलं नशीबच झोपलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणून हा माल काय आपण घेऊ शकत नाही किंवा त्या देवापर्यंत आपण काही जाऊ शकत नाही. असो सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी शोधकादी ऋषींना सांगतात, माझ्या श्रीगुरूंनी जी कथा सांगितली ती तुम्हाला आता सांगतो, ते ऐका म्हणाले, श्रवण करा एकाग्र चित्ताने. म्हणून सर्व त्या ठिकाणची असलेली सर्व की शौनकादी ऋषी मंडळी, संत मंडळी आणि कथा ऐकायला लागली. सांगतात दशमस्कंदातील भगवान परमात्म्याने परब्रह्माने या पृथ्वी तलावर काय घेतला? अवतार घेतला होता. कशा करता? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. पवित्र असलेल्या संतांच्या करता त्या देवाने अवतार घेतला. विनाशाय दुष्कृतां, दुष्टांचा नाश करण्याकरता त्या देवाने अवतार घेतला. धर्म संस्थापनार्थाय, विस्कळीत झालेला जो धर्म होता त्या धर्माची संस्थापना करण्याकरता त्या परब्रह्माने परमात्म्याने अवतार घेतला. संभवामि. प्रत्येक युगामध्ये जो परमात्मा काय होतो म्हणतात? अवतीर्ण होतो. म्हणून देव हा कसा आहे? युगपुरुष आहे. देवाचे अवतार, भक्ताचे संसार. देवाचे अवतार, भक्ताचे संसार. देवाचे अवतार, भक्ताचे संसार. देवाचे अवतार, भक्ताचे कोणीचा विचार एक परब्रह्माने आपल्या भक्तांच्या मध्ये लीला केल्या आणि या लीला करीत असताना अनेक दुष्टांचा नाश केला. काकासूर, बकासूर, प्रलंबासूर, धेनुकासूर, लटासूर असे अनेक दैत्य मारले. काग बगरीला मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी उडवली. अनेक दैत्यांचा नाश केला बरं का. आणि नाश केल्यानंतर तो कंस होता, तो कंस पडला विचारात, म्हणे आतापर्यंत सर्वांना मी पाठवलं, एकही परत आला नाही. असा कसा असेला कृष्ण, असा कसा असेला देव की गेलेले माझे दैत्य सर्व मारून टाकले, एकही परत नाही पाठवला. म्हणून विचारामध्ये पडलेला तो कंस. म्हणून मग त्या कंसाने एक युक्तिवाद केला बरं का. आणि त्या कंसाच्या नगरीमध्ये एक संत होता, भक्त होता. म्हणे आता म्हणे वैऱ्याला पाठवायचं नाही, म्हणे आता म्हणे संताला पाठवू, म्हणे देवाच्या मित्राला पाठवू, देवाच्या दोस्ताला पाठवू, म्हणे मग तर येईल की नाही. म्हणून
बोलावलं कुणाला अक्रूरजीला. जे क्रूर नाहीत असे त्यांना म्हणतात अक्रूर. क्रूरता वेगळी. क्रूरता म्हणजे कोणती? आपण कोणालाही क्रूरतेनं पाहतो, आपण कोणालाही वैरभावानं पाहतो, आपण कोणालाही मच्छर भावानं पाहतो, आपण कोणालाही तेज भावानं पाहतो. बरं का? संत मायबाप म्हणतात कोण्याही जीवाचा ना घडो मच्छर, कोण्याही जीवाचा ना घडो मच्छर. आणि तुकोबाराय म्हणतात अरे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. द्वेष करू नका, वैर करू नका, क्रूर होऊ नका, वैरी बनू नका म्हणतात. तुकोबाराय म्हणतात हे जरी तुमच्या जीवनात जर पाळलं गेलं ना मग तर तुम्हाला देवाची पूजा करायची गरज नाही. वर्म सर्वेश्वर पूजनाची. सर्वेश्वर ईश्वराचं हे पूजन झाल्यासारखं आहे म्हणतात. काय नाही करावं लागत, हे झालं पाहिजे तुमच्याकडून. कोण्याही जीवाचा काय नाही घडला पाहिजे, मच्छर नाही घडला पाहिजे, द्वेष नाही घडला पाहिजे, वैर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये नाही झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आता देवळातही नाही गेले तो चालते. तुकोबाराय म्हणतात सर्वेश्वर ईश्वराचं पूजन आहे म्हणतात. सर्वेश्वर म्हणजे सर्वव्याप्त असलेला जो परब्रह्म परमात्मा या जगामध्ये आहे तो तुम्हाला कळला, समजला म्हणतात. आता काही कोणती आरती तुम्हाला कळावं लागत ना, कोणते उपचार घेऊन यावं लागत. तुकोबाराय म्हणतात अरे झाली तुमची पूजा, हेची महाविष्णूची पूजा. अनुभव नाही जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात. हा तो तत्वज्ञानाचं वर्म सांगतात. वर्म सर्वेश्वर परमेश्वराचं वर्म तुकोबारायांनी सांगितलं. म्हणून तुझे जीवनात परीक्षित राजाला म्हणतात राजा अशा त्या परब्रह्माने आणि त्या वृंदावनामध्ये लीला करीत असताना इकडे ज्या कंसानं आपल्या असलेल्या आणि त्या अक्रूराला पाठवलं. आणि असे अक्रूरजी निघाले. पहा रथ आरूढ झाले आणि निघाला कुकुडाच्या दिशेनं भगवत चिंतन करत करत चालले. गोविंद बोलो हरी झाला त्यांचा त्या वृंदावनामध्ये. आणि आल्यानंतर मग नंदबाबांनी यशोदामय्यांनी स्वागत समारंभ केला आणि कुशल मंगल विचारलं. एवढ्यामध्ये देव त्या ठिकाणी आले. बलराम कृष्ण काकाला नमस्कार केला, काकाला येण्याचं कारण विचारलं. तेव्हा अक्रूरजी म्हणतात देवा तुमच्या मामाने पाठवलं आणि महायाग होणार आहे. त्याला धनुर्याग म्हणतात आणि त्याच्याकरता निमंत्रण देण्याकरता आलो. सर्वांना निमंत्रण आणि देवा प्रामुख्यानं तुम्हाला त्या देवाने स्वीकारलं निमंत्रण. देव जाणून आहेत आपल्या मामाने कसं पाठवलं, काय पाठवलं. म्हणून देव म्हणतात ठीक आहे मामा आतापर्यंत वैरी पाठवली मी संपवले, पण आता माझ्या भक्ताला पाठवलं
ठीक आहे, मी तर भक्ताच्या अंकीच जाऊ. देव कोणाच्या अंकित आहे? होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, मुरली धरावी ते इच्छा, मुरली धरावी ते इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. म्हणून देव म्हणतात आता मला ऑर्डर झाली, भक्ताची ऑर्डर झाली. देव मंजुरी दिली देवाने. आणि इकडे त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये काही भक्त होते, काही सख्या होत्या, काही गवळणी होत्या, त्या आल्या. त्यांनी तो रथ पाहिला. रथ पाहून त्या ठिकाणी यशोदा मैया उभी होती. त्या यशोदा मैयाला विचारायला लागल्या, का ग यशोदे, सांग बरं हा रथ कोणाचा आहे, सांग बरं रथ कोणाचा आहे. गवळण म्हणते यशोदेला कोणे सांगा. देव कारत शृंगारीला सांगे दिसतो, शृंगारलेला दिसतो. काय कारण आहे? तेव्हा यशोदा मैया म्हणाली, अरे गवळणींनो, देवाला न्यायला, कृष्णाला न्यायला अक्रूर आला, अक्रूर बाई अक्रूर आला गे साजनी. या नंदाच्या अंगाने मिळाल्या गवळणी अक्रूर आलेला नेण्याकरता. म्हणून एवढ्यामध्ये देवाने आणि रथावर चढले, रथी चढले वनमाळी आकांतो गोकुळी. रथावर भगवान आरूढ झाले आणि तिकडे तिकडे आकांत झाला. नयनाच्या अश्रूने भिजली ती धरणी. सर्वांच्या डोळ्यात अश्रुपात चालू आणि सर्व गवळणी म्हणायला लागल्या गुरुजीला, अक्रूरा चांडाळा तुझं कोळी रे,
अक्रोल बाळगून राहिला तू. तुझे नाम कैशीच करणी आनंदाच्या अंगणी गौरणी. म्हणून आले एवढ्यामध्ये देव म्हणतात अक्रूरजीला, दादा अहो यांचा जो शोक आहे ना, यांच्या शोकाशी न पाहावे मजशी. यांचा शोक माझ्याकडून पाहवल्या जात नाही. म्हणून वेगी हाकी रथाशी लवकर आपला गाडा येतो. त्यावेळेस अक्रूरजी म्हणतात, देवा त्याचा रथाच्या समोर झोपलेले ताटले पडले कसा रथ हाकलायचा. भगवान म्हणतात, काका त्यांचा विचार करू नका. त्या जीवभावानं मेलेले आहे. तुका नाही जीवभाव नाही. म्हणून आपण तिला सांगितलं देवा. मग त्या गवळणी बाजूला झाल्या. देवाशी बोलले. देवाला सांगितलं, देवा जा. देवा तुला ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी जा. परंतु सुखानं राहा. आम्हाला देवा सुख नसलो तर चालल, पण तू मात्र सुखानं राहा. म्हणून देवाला संतांनी सुख मागितलं नाही, पण देवाला मात्र सुख दिलं. संतांनी देवाला सुख कुठंच मागितलं नाही, पण त्या संतांनी मात्र देवाला सुख दिलं. सर्व सुखाची आगर मने नळरी सोनार. सर्व सुखाचे आगर तुहा भावी केवळ. सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर केली म्हणे शानंतर. सर्व सुखाचे आगर मने नळरी सोनार. सर्व संतांनी या देवाला अशा प्रकारचं सुख प्रदान केलं. देवा तू सुखानं राहा. आम्हाला नको सुख, पण तू मात्र सुखानं राहा. संतांच्या सुखानं देव सुखी आहे. असं आहे, देव सुखी आहे ना या जगामध्ये. तो तसा सुखी नाही. आपण पैशानं सुखी आहोत. देवाची बायको लक्ष्मी आहे, ती देवाच्या चरणाजवळ आहे, तरी देव सुखी नाही. देवाचे बायकोचे लक्ष आपण कोणाचे नारायणाचे दास आहोत, आपण की लक्ष्मीच्या. अरे आपण दास कोणाचे आहोत, नारायणाचे दास आहोत की लक्ष्मीचे दास आहोत. आपण पैशाच्या मागे धावतो की देवाच्या मागे धावतो. पैशाच्या मागे धावतो. लक्ष्मीचे दास आहोत आपण कोणाचे, कारण ते लक्ष्मीचं त्याच्या पायाजवळ बसेला आहे. देवाच्या पाय लक्ष्मीच्या हाती. संतांचे सुख झाले या देवा, आणि म्हणून सेवा करी त्यांची. ते भक्त म्हणायला लागले, जा देवा सुखान राहा. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. हे भक्तांनो, हे गोपींनो, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. कुठे असाल तरी होत परायण होत साधा. माझं दर्शन होईल तुम्हाला. म्हणून भक्ताला साधूला कुठेही दर्शन होते देवाला. गोपाल कृष्ण विठ्ठल माझा
पतीला सुद्धा देवानं दर्शन दिलेलं आहे त्या यमुना नदीच्या पात्रामध्ये आणि मथुरीच्या जवळ आले आणि त्या ठिकाणी येऊन आल्यानंतर मग सर्व शिबिर आहे. देवानं सांगितलं काकाला सांगा आमच्या मामाला सांगा तुमच्या राजाला मी आलो. मग देवाला नमस्कार करून जे गेले कंसाला सांगितलं देवाला आणलं. मग त्या कंसानं जयक तयारी केली म्हणतात देवाला मारण्याची जयक तयारी करतात. दुसऱ्या दिवशी देव मंगल स्नान करून आणि आपल्या भक्तगणासहित देव निघाले. सर्व भक्त गर्जना करत होते गोपाला गोपाला गोपाले नंदला धोकी आला परीट आला वठी आला कंसाचा होता पिये आणि देवाने विनंती केली त्याला आओ धोबी बाबा तुम्ही मोठ्या माणसांची माणसात तुमच्याकडे वस्त्र आहेत कपडे आहेत गोर गरिबांना द्या. मग तो परीट मोठा गुरमट होता वाढ होता खाष्ट होता बरं का अद्वा बोलायला लागला आणि राम देवाचा बाप काढला त्याला म्हणे कृष्णा हे गवड्याच्या पोरा तुझ्या बापानं तरी पाहिले का म्हणे असे वस्त्र तुझ्या बापानं तरी पाहिले का असे कपडे वगैरे वगैरे बोलला. देवानं बोलू दिलं देव म्हणून त्याला चांबड्याचा आहे म्हणून बरं आहे चांबड्याचा आहे म्हणून लांबते तरी खापराचा असतो तो पटकन फुटलो असतो. मग लोकांना पद्धतशीर वापरलो असतं ते फुटलो असतो वापरलो असतो तरी लोक म्हणून बाबा क्या होते ते तुकडा पडते बाबा जास्त नको रे काय तुकडा पडी पण ते रबरासारखं लांबते काय नाही त्याच्यामुळे लोक काही मागे पुढे पाहायचं झाले दिवसभर अनंत वाचा परवतीवर जागायचा तयार मागे चालते म्हणतात संत म्हणतात अरे देवा करता आहे गेली माझे वाटे गोडना अरे देवाना दिलं कशा करताय कमला मुख राम भजन केलं त्याच्यासाठी ते नाही केलं दुसरंच करत बसतो. महाराज परीक्षित राजाला सांगून देवानं एकच लावली म्हणतात. आता तुम्हाला तर माहित आहे देव लावत असतो नाही लावायला बसला तर जिंदगीवर बोंबल्याला लावते सरपत नाही होते. काही जण जिंदगीभर बोंबून राहिले भाऊ आपलं बरं आहे म्हणून बरं आहे याची माना काहीतरी आपलं स्वतः आहे म्हणून बरं काही मोठं बेकार होईल पैसा येईल सर्वच आहे पण ते सर्वच नाही होत राहिलो होते काय बरं सर्व इस्टेट आहे सर्व आहे बोलतं एक पोरग मेलं आता काय करता करू नाही म्हणा कोणाचं गोपाळ करू नाही बाबा कोणाचं झालं सारखं होते काय जिंदगीवर आणि किती ते इस्टेट दिसते ते काय कशी दिसत असेल मग म्हणतात ना एका म्हाताऱ्यानं खूप आनंद असा बसे खुर्चीत बसे मोठा मला मुलगा आहे माझा मुलगा अमुक ठिकाणी येऊ आहे जीव आहे असा आहे तसा इतके बंगले तिथं असं झालं सर्व लोक सांगे उठल्या बसल्या माझ्या मुलासारखा मुलगा नाही वगैरे इतकी इस्टेट केली अजून केलं तसं केलं एक दिवस तार आली त्या तारीत काय होतं माहित आहे मुलगा विमानानं गेला होता ते विमान सोडून पडलं त्याच्यात पोरगा मेला ताकद तिथे त्या पोस्टमनला आणली होती पोस्टमन म्हणे तार शेळशी आहे त्याच्यात तुमचा पोरगा मेला अरे जीवनच संपलं ना त्या म्हाताऱ्याचं हो बा अरे आज काय काही स्वारस्य आता सांगितलं का कुणाला नाही जाणणार कारण ते स्वारस्य राहिलं नाही जीवनातला असलेला आनंद होता रे तो गेला एकमेव दुःख त्याला अत्यंतिक दुःख म्हणतात त्याला कोणतं दुःख अति दुःख म्हणून काही दुःख आहे दुःखे सांगून किती सकळ संसाराची स्थिती म्हणून काही संसारामध्ये हा दुःख आहे बरं अति दुःख आहे हे सांगता 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 नसाई पाषाण झुडकी दगडाला सुद्धा काय त्या होती दगड सुद्धा इतकं म्हणतात दुःख बरं का असाही दुःख म्हणतात त्याला असे या प्रपंचामध्ये आहे कारण तो दुःखानं भरलेला आहे बरं का
संसार कशानं भरलेला आहे? संसार दुःख मूळ आंधळ्या दृष्टी दिसू हा जीव कसा आंधळा आहे. हे जरी आपल्याला जरी डोळे असतील चांबड्याचे म्हणून आपण काय पोहून राहिलो? चांबड्याच्या डोळ्यानं चांबडत पोहून राहिलो. काय पोहून राहिलो? या का दिसून राहिले चांबडच आहे, हे दिसून राहिले काय चांबडच आहे. सर्व चांबडच आहे. चांबड्याच्या डोळ्यानं चांबडत दिसणार आहे, दुसरं काय दिसणार आहे? दुसरं काही दिसते का? फक्त चांगला आकाराने आलं ते एक गोरा आहे चांगलं आहे बरं. चक्षुषा परंतु पहा त्या परमात्म्याला पाहण्याकरता आणि जी दृष्टी लागते ती दृष्टी हे संत देतात आपल्याला बरोबर. दृष्टी ज्ञान दृष्टी ज्ञान बोध म्हणतात. ज्ञान दृष्टी अरे दोन्ही नेत्र आंधळी. अरे ज्ञान दृष्टी गेली आणि जे चर्मचक्षु आंधळे. हे काय पाहणार आहे त्या परब्रह्माला? त्या परमात्म्याला काय लागणार आहे? म्हणून एवढ्या करता त्या देवालाच म्हणावं लागते, देवा तुला पाहण्याकरता आम्हाला दृष्टी दे, ते ज्ञान दे अशा प्रकारचं. म्हणून त्या अर्जुनाला दिलं होतं देवानं ज्ञान पहा. तेव्हा कुठे त्या अर्जुनानं मग विश्वरूप पाहिलं. गोपाल कृष्ण भगवान की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. आपल्या अंगामध्ये घातली. अरे त्याच्या त्याच्या अंगामध्ये फेसोफेस बसली. जसं एखादं रेडीमेड दुकान असते त्या दुकानात जसे ते कपडे असतात फेसोफेस, त्याप्रमाणे या परब्रह्म परमात्म्यानं ते वस्त्र दिली. परंतु आम्हाला हे जे काही चर्म असेल त्यानं दिलेलं आहे, फेसोफेस आहे. असं काही कोणा सायंटिस्टला कळता येत नाही. सायंटिस्ट याच्यात काढते त्याच्यात घालते, म्हणजे यात काढतो म्हणते आणि यात घालतो म्हणते, म्हणजे आपलंच चांगलं घेते आणि आपल्याला असं चर्म नाही तयार करता येत, चांगलं नाही तयार करता येत. कसं म्हणून ते सर्व बालगोपाल म्हणायला लागले, आम्हाला देवानं दिलं. काय दिलं? देवानं दिले देहात मारिनार. काय नाही दिलं हो देवानं? जेणे हा जीव दिला आता तयाचे कधी चिंतन. जगत जीवन नारायण गाई पूर्णतयाचे गृहा विवरेच्याची घटक ठेवूया घरी पावले समची सागरी अंतरी गुण राहीन. अशा परमात्म्याने आपल्याला काय नाही दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन. जेणे तुळशी नारायण नासे जीवन घोर शरीर दिलं देवानं आपल्याला.
कशाकरता दिलं त्याला जाणण्याकरता परमात्म्याला जाणण्याकरता त्या परब्रह्मानं हे शरीर दिलेलं अपावन्या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञान तो लाटा गलबलाना कोचवीन दुपाई सुंदर शरीर दिलेलं आहे देवाचं भजन करण्याकरता दिलेलं आहे देवाला जाणण्याकरता दिलेलं आहे शिवदेवी महाराज म्हणतात असे ते बालगोपाल म्हणत होते पुढे आले एक माळी दादाला माळा अर्पण केल्या म्हणून जे देवाला जे काही असेल बापू ते काही देता येईल यथाशक्ती ते देवा करता करा नाहीतरी बाकीचे कर भरत ना काय तुम्ही हे एवढी मोठी बिलं येतात किती काळजी घेता तुम्ही हा कधी देवाचा कर भरला त्यानं जर बिलं गाळले असते तर त्या आता दृष्टी देवी आपल्याला दोन्ही डोळ्यानं पाहता आणि याचा कर गाळला असता तर हा हे साऱ्या दिवसभर काय करता या कोणानं किती वापर करता म्हणजे त्याच्यावर जर मीटर बसवले असते त्यानं त्याच्यावर जर मीटर बसवले असते भरला असता काय तुम्ही कर तसा तर भरत नाही तसे तर ते माना हा नाही कमीत कमी तर त्याला नमस्कार तर करा तो दिलं काय करून टाकते मुक्त करून टाकते अरे हे दररोज मला नमस्कार करत असता नाही 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 याचे किलो नाही कळायचे गोपाल कृष्ण वासो किती करुणा नाही बाबा परमात्मा किती त्या परमात्म्यानं आपल्यावर दया केलेली आहे तुम्ही कशी वागा पण मात्र तुम्हाला दंड करत पण करतच नाही अजूनही पुन्हा सांगताय तो जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान अरे जसं कर्म करा मग तसं भोगा त्याच्यात मग अन्यथा नाही हे भोगावंच लागते असो म्हणून शिवदेवजी महाराज म्हणतात त्या माळी दादानं समर्पण भाव म्हणून देवाला जे काय आपल्याकडून समर्पण होत असं ब्रह्मार्पणम ब्रह्महरी ब्रह्मार्पणम ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना यत् करोषि तस्मासि यज्ञोषि ननासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्तु शुभमधर्मम् असं बापू आपल्याकडून होईल तेवढं करा यथाशक्ती देवा करता होईल तेवढं करा बरं का तुम्ही त्याचं कराल तुका म्हणे तुम्ही त्याचे भारे देव तुमच्या मरणी मरे होईल तुमच्या करता तुमच्या सोयऱ्याच्या घरी जाता की तुम्ही मग तुमचा सोयरा येते की तुमच्या घरी हो गड्या तो माहितीच होता गड्या आपल्या घरी आपणही त्याच्या घरी माहितीच केलं पाहिजे हो गड्या तो लग्नात किशे रे आपणही गेलं पाहिजे गड्या मग आपला सोयरा जर आपल्या घरी जर दिसते जसं आपण जातो हा कोण आहे देव सोयरा सोयरा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता पैनबंधू तुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे दारू उतरी पैल मारू कृष्ण माझा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटेन करावा भक्ताजी कृष्ण माझी माता अरे असा देवाशी संबंध ठेवा स्वयंपण ठेवा नवे नवे ते स्वयंपण त्यांनी आपल्याला दिलं ते सर्व स्वयंपण त्या परमात्म्यानं लावलं म्हणून आपण आहोत त्यानं जर लावलं नसतं तर आपण नसतो आई जे आपल्याला कोणी म्हणते आई आपल्याला कोणी म्हणते हे स्वयंपण त्याचं आहे आणि त्यानं जर आई म्हणणारा जर दिला नसता तर कोण आई तुम्हाला म्हणलं असतं गोपाल या जगामध्ये अजून काही आई झाल्या नाही त्यांना असं वाटते कोणीतरी आई म्हणणार बसलो पाहिजे मुलांना नाही लाजायचं त्याला नाही लाजायचं नशिबात जर वाचवलं बसलं तर आता काय करता ठोकत बसा जिंदगीवर आपण हाय रे दैवा असं म्हणावं लागतं देवानं तसं तर काही आपलं केलं नाही
देवाला आपल्याला आई बाबा म्हणणारा कोणीतरी त्याची कृपा आहे. आपला पराक्रम थोडा आहे काही, आपला पराक्रम नाही आहे, त्याची कृपा आहे. बरं का, कोणीतरी आपल्याला आई बाबा म्हणणार आहे. गोपाल कृष्ण अरे सगळे स्वयंपान त्या परमात्म्यानं लावलेला आहे. बा माय जगन्नाथ बापू जगन्नाथ सांगून राहिले. राजा असाच परब्रह्म परमात्मा. मग पुढे गेल्यानंतर एक बाई आली. म्हणतात बाई ती वाकली होती, हिसके मारत आली, गुरु होती आणि तिला देवानं पाहिलं. देवाचा पूर्व भाव जागृत झाला. देव म्हणतात तिनं 14 वर्ष मला वनात पाठवलं होतं. तिच्यामुळेच मी 14 वर्ष काय गेलो वनात गेलो. माझ्या मायेनं कुबुद्धी दिली होती. काही कुबुद्धी दिली होती की त्या मंथरेनं ही सोय ती आता आली पूजा होऊन. हे काय पूजा आता काय करून काही सांगता येत नाही. तिने चंदनाची उठी आणली होती. ते कौसा राजाला लावण्याकरता निघाली होती. पण तिनं पाहिलं देवाला, ते देवाचं रूप पाहिलं तिनं. आता देवाचं रूप राज ससकुमार मदनाचा सुंदर पाहिला सुंदर परमात्मा नाही का. पांडुरंग कांती दिव्य तेज अति लावण्य परमात्मा. अरे तू जगाला अशा प्रकारे तेज देतो. सूर्याच्या रूपानं तू किती तेजवान असं. एक तेज जर सूर्याचं जर जगाला वरून जर आहे तर तो परमात्मा किती तेजवान असं, किती सौंदर्यवान असं, सुंदर तेज असो. म्हणून शिवदेवी महाराज परीक्षित राजाला सांगून राहिले. राजा अशा प्रकारे मग तिनं म्हणतात राहिली. देवाला चंदनाची उठी लावली. देवाला तिची दया आहे. देवाचा राग मागच्या अवतारातला गेला. तिच्यावर देवाने दया केली. अरे वाकडी होती तर सरळ केली, रूप होती तर सौंदर्यवान बनवली. आणि तिला सांगितलं अगं कुठे, अगं तुझ्या आश्रमामध्ये ज्ञान सांगितलं. मला बरंच कार्य करायचं म्हणून देव निघाले आणि आले. म्हणता गोल्या पिंडाचा हत्ती सोडला देवावर, तोही देवाने मारला. लवकर कथा सांगतो बरं, बरीचशी कथा करायची आपल्याला. आणि आतमध्ये गेले आणि आतमध्ये जाऊन त्या धनुष्याचा भंग केला. आणि अनेक प्रकारचे जे काही चालक मुष्टकाधिक होते दैत्य त्यांचा नाश केला. ज्या स्थान दैत्य बसेल होता कंसला, या कंसाला देव काळाचा महाकाळ दिला. म्हणे मी देव समजत होतो. म्हणे हात देव नाही निघाला. म्हणे हात एक झाला. मी देव समजत होतो. म्हणे याला असा मारून टाकीन झाले. परंतु हा एकदमच कसा काय आला. तोही काळाचा रूप घेऊन आला. एकदम ज्ञान येत आला, मृत्यू रूपाने आला. म्हणून देव कोण आहे? मृत्यू आहे. मृत्यू नका लेखो देवाले मानू. तर तुमचं मरण काय आहे त्यांनी. त्याचं रूप होय तो. कोण्या रूपानं कोण्या दिवशी घेऊन जाईल काय सांगता येत नाही. लय त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. त्याची ऍडजस्टमेंट आहे, त्याची व्यवस्था आहे. जेणे विश्व निर्माण सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे परमात्म्यानं. त्याच्या जगतामध्ये, त्याच्या व्यवहारामध्ये अफरातफर नाही. अफरातफर होते काय? काही कुठे जॉब लागतात काय नाही. म्हणे आपण कटक्या घेऊन जाऊ, आपण पैसा घेऊन जाऊ, आपलं जमू म्हणे. अरे तिथं जमते काय? अरे तिथं तर हंटर असे लावतात. मारी ती झोडी ती थोडी ती विष्णू यमाचे किंकर मोसा असा काढतात. म्हणतात त्या कुडीतून ते नाही त्या यमाशी करून बाहेर काढिता कुडी प्राण. अरे ओढाण सापडे जैसे धन्या आणि थोडी यातना तरी जातो. एखादं मोकाट जनावर असते आणि एखाद्या मालकाच्या काय मालात असते, ते चांगला गहू असते, हरभरा असते, चांगला माल असते, आला शेत असते, त्याच्यात ते मोकाट जनावर येत असते. तो मालक म्हणजे का दररोज कोणाचा जन्माले ते नुकसान करून आलो. मग एक दिवस तो मालक जयंत तयारी करते, ते जनावर पकडते आणि ते जनावर पकडते. तर असं तसं नाही पकडणं, असे हंटर हाकलते तो. असे हे हंटर हाकलतात तो. यमाचे किंकर
ऍडजस्टमेंट आहे देवानं केलेली. म्हणून या पुढीतून काढते बाबा किती यातना होतात जात असताना काय सौदासौदी जीव जाते काय वरते खाली वरते खाली वरते खाली. तुमच्या इकडे काय सांगा होते की नाही? आमच्या इकडे होते काही 5-6 वर्षाच्या खाटीवरच पडेल होता. आग नाही तिथं मूत नाही. अरे त्याच्यापेक्षा केले बाबा बाबा काय रे काम नाही ना धंदा नाही काय रे जगावं लागते. काम नाही ना धंदा नाही. देवाला लवकर म्हणा बाबा आमचा नंबर लावा पण ते कर्म भोगावं लागते. ते काही सुट्टी काय बाबा केले कर्म झाले त्याची भोगावे. अरे काय एक मेले एवढ्या करता शिवदेवी महाराज म्हणतात राजा मी काय तुला आपल्या जीवन राहिलो. अरे तुझं मरण गोड झालं पाहिजे. आलं का लक्षात? मरण काय झालं पाहिजे? शेवट तो भला शेवट तो भला माझा गोड झाला. आलो बीजाच्या मायरा कुदूर रखुमाईच्या वरा. शेवट आपला गोड होण्याकरता आणि हे सर्व षटकरी या साधू संतांनी अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समभाव या नसते. अर्जुना अरे जे अंतकालच्या वेळेला माझं स्मरण करतात अर्जुना त्यांना मत स्वरूप माझ्या स्वरूपाला मी प्राप्त करत असतो असे देव सुद्धा अर्जुनाला सांगतात. की म्हणजे असो सुखदेव महाराज परीक्षित राजाला सांगून राहिले राजा त्या कंसाला खेचलं वाढलं देवाना. नातं नाही बरं हा मामा होय नाही. मामा तुम्हाला वाटत असेल तुम्ही मामा किंवा काही नाही. नातं तुटलं माझं नातं ते आहे तुम्हाला घेऊन जाणे आणि तुमच्या कर्माप्रमाणे शिक्षा देणे मामा. म्हणून म्हणता हातात दंत होता देवाच्या खूपच काळ म्हणतात आणि संपवला मामा गोपाल कृष्ण बोलून टाका. आणि मग म्हणतात त्याच्या बापाला मुक्त केलं. उग्रसेन राजाला उग्रसेन राजाचा महात्मा त्यांना मुक्त केलं. बापाला काहीतरी टाकलं होतं म्हणतात कशाकरता सत्तेसाठी पैशासाठी. मला असं वाटते आपली संतान अशीच आहे. आपले संतांचं लक्ष मायबापाकडे आहे की आपल्या इस्टेटकडे आहे. खात्री करून घ्या मालाची खात्री करा. अरे खात्री संसारात खात्री करावं लागेल ना की यांचं लक्ष आपल्याकडे आहे जे आपल्या धनावर आहे. यांचं लक्ष आपल्याकडे आहे जे आपल्या पुस्तकात ऐवज आहे तिकडे आहे. त्यांचं तसं ठेवतात. आणि तुमचं काही येत असेल ना महिन्याचं येतील आहे तुमचं इथं लक्ष तुम्हाला गाडीवर बसून घेऊन जातात. फक्त तुम्ही असं करा असं केलं की घेतात तुम्हाला लवकर मोकळं देतात सोडून ते. तुम्ही मागायला 10 देतात काय त्याच्यात शेवटी आपल्याला आपली मान खाली घालावं लागते. बरोबर आम्हाला काही नाही दिलं काय मजबुरीचं दुकान आहे बाबा संसार. संसार म्हणजे मजबुरीचं दुकान बाबा. संसार म्हणजे काय बिना गोविंदाचा आहे काय कोण म्हणते तुमचा असेल तर काय सांगा बाबा आमचा नाही रे बाबा. आणि मी काही पूजा नाही भागवत सांगणारा म्हणजे आहे काय तुमच्यातलाच आहे का तुमच्यातलाच मी आहे का. पण मजबुरीचं दुकान आहे बाबा मजबुरीचं. म्हणून तू देवाजवळ यावं लागते. देवाजवळ काय यावं लागते. देवा तूच बापा काय करायचं ते कर. तूच बापाचा आणि तूच बापा काय शेवट करायचा तो कर गोपाल. देवीले अनंते तैसे सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगून राहिले राजा अशा प्रकारे आणि उग्रसेन राजाला मुक्त केलं. मग तिथून वसुदेव
तुला म्हणजे आपल्या आई वडिलांना देवाने असे लेकर पाहिजेत म्हणून देवासाठी बंधनातून आई वडिलाला काढणारे लेकर देवासाठी बंधन. अरे कसल्याही प्रकारचं माय बापाला बंधन नाही पाहिजे. मुलांनी म्हणा अरे तुम्ही बंधनात राहू नका. जा बरं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात जा बाबा. तुम्ही बंधनात राहू नका. तुमच्या जीवनाचं काहीतरी कल्याण करा, कृतार्थ व्हा. आम्ही आमचा प्रपंच शिकू, आम्ही आमचा संसार करू, पण तुम्ही मात्र आमच्या बंधनात राहू नका अशी म्हणणारी संतान पाहिजे. नाही तर आजीवनपर्यंत मायबापच बंधनात आहे. बरं काय संसाराचा बोध वाहता लागलाशी तुकडोजी बाबांना म्हणावं लागलं संसार करता करता एवढं मोठं बोझ झालं डोक्यावर की आता तू मरणाही लागला तरी ते तुझ्या डोक्यावर बोझ उतरायला कोणी. आणि त्यातून त्या पुंडलिकानं दिलं होतं त्यांनी बोझ माय बाबाच्या डोक्यावर. पुंडलिकाने दिलं उन्हाळ होता तो पुंडलिक उन्हाळ होता. उन्हाळ पुंडलिक म्हणतात उन्हाळ. बायको डोक्यावर घेतली होती बायको डोक्यावर घेतली होती तिकडे तिकडे बायको म्हणजे तसं ओ मै बायलेन सर्व तुला वायले नाही तू काय तू मै भवानी मी तुला भोग्या अगरबत्ती बायकोच्या समोर जय 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 जगदंबे पूर्ण जगदंबे काय देव तुझं अर्पिला तुझं ज्ञान गुरुवरा वाणीला ओ माय भवानी मी तुला भोग्या. तिथं समोर मान हलवा तू म्हणशील तसं तू म्हणशील तसं असा तो उन्हाळ होता म्हणतात तो पुंडलिक नाही का. पण कालांतराने असं झालं म्हणतात पहा त्यांच्या प्रारब्धाचा पूर्वकाळ उदयाला आला. तिथं असेच निघाले बाहेर पडले. ती घरची पत्नी म्हणे गाव म्हणे तुम्ही घरातच राहता काही पाहायला तर सारखी नाही काही अटूल कर चला ना म्हणे आपण काहीतरी पाहू म्हणजे प्रेक्षणीय स्थळ बघू. बाहेर असे पडले आणि मग माय बापाला घेतलं बरोबर. मग माय बापाच्या डोक्यावर बोझ दिलं, गळ्याला काय लावले फास लावले चालले मुक्काम कर. एका अरण्यामध्ये आले आणि त्या दिवशी भाग्याचा उदय झाला. गंगा यमुना सरस्वती त्या दिसल्या जात असताना दिसल्या येत असताना दिसल्या. आणि मग ध्यानाची ताल म्हणजे जाताना ह्या मुलीमध्ये येताना म्हणे दिव्य प्रकाश पडला यांचा उशीर पडला म्हणे एका प्रकारे त्यांना दुसऱ्या दिवशी अडवल्या म्हणून त्या म्हणायला लागले कशाला आम्हाला विचारतो कशाला आम्हाला पुसतो ही तुमची मलिनता कशाने गेली तुम्ही दिव्य कशाने झाल्यात तुम्हाला असं आणि प्रकाशमय जीवन कसं मिळालं विचारू नको चालता हो तो हटकी होता. म्हणून त्यांनी सांगितलं की इथं संत असतात कोटुंब स्वामी महाराज त्यांचं आम्ही दर्शन घेतो त्यामुळं आम्हाला ही दिव्यता प्राप्त झाली आमची मलिनता जाते. सर्व कशा प्रकारचं काय करतात ते करतात. म्हणून तो त्या गंगा यमुना सरस्वतीने उठून गेल्यानंतर तो त्या आश्रमात गेला ते दिव्य रूप त्यांचं पाहलं. मग तो शरण गेला. त्यांनी त्यांच्यावर कृपा केली आणि सांगितलं की तुझं कल्याण होईल तुझ्या करता देव भेटीला येईल पण तू माय बापाची सेवा कर. तिथून म्हणतात त्यांनी माय बापाची सेवा केली आणि मग त्यांच्याकरता कोणाला पुंडलिकाची भेटी बरोबर संतांच्या सेवेचा परिणाम आहे असा आहे पहा. संतांच्या वचनाप्रमाणे जीवन जगले तर देव भेटला पाहिजे. म्हणून संतांची पायी हा माझा विस्तार सर्व भावे दास त्यांचा तेची माझे तर कधी सगळं जेणे हा गोपाळ कृपा करत असो. सांगण्याचं तात्पर्य शिवदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगून राहिले राजा त्या देवानं आपल्या मायबापाला मुक्त केलं वसुदेवजी तुला सर्व बंधन अशा प्रकारे 7 वर्षाचे देव आहेत 7 वर्षाचे आणि 7 वर्षाचे देव मग इथून म्हणतात त्यांचं मौनी बंधन विधी करून मग गुरु गराड्यामध्ये इथून गेलेले आहेत म्हणतात पहा संदीपन महामुनींच्याकडे गेले 64 दिवसामध्ये 64 विद्या शिकली किती 64 विद्या त्यांचे बरोबर बोलले कोण होते श्री सुदामदेवजी विद्या पूर्ण झाली पहा गुरु भक्ती म्हणतात त्याला. आणि श्रीमध्ये अन्य ग्रंथांतरी संतांनी फार गुरुवी भक्ती गुरुची भक्ती कशी करावी हे सांगितलेलं आहे बरं का. म्हणून त्याप्रमाणे केली सेवा केली आपल्या गुरुची पुन्हा देवानं केली हो. देवानं सेवा केली का देव म्हणतात अरे गुरुची भक्ती कशी करावी म्हणून
गुरुचा महिमा देवानं वाढवला का देवच गुरु आहे देव संत आहे देवच देव आहे देवा सर्व अशा प्रकारचे अवतार घेतो पहा म्हणून अशा प्रकारे कालांतराने म्हणतात त्यांना श्री गुरुंनी जरी दक्षिणा नाही मागितली पण गुरुमाईनं दक्षिणा मागितली म्हणून गुरु पुत्र परत आणून दिला अशी कथा विठुरता केली आणि तो पुत्र सुद्धा दक्षिणा म्हणून दिलेला आहे पहा अशा प्रकारे त्या परब्रह्म परमात्म्याने आपल्या श्री गुरुकडे विद्यार्जन केलं नाही का आणि परिपूर्ण झाले आणि परिपूर्ण होऊन कुठं आले मथुरेमध्ये आणि पुष्कळ काळ म्हणतात देवाचा काय गेला मग या मथुरेमध्ये गेला बराच काळ गेलेला आहे पहा आणि असा काळ गेल्यानंतर कालांतराने म्हणतात मग या मथुरेवर या जरासंधाने अस्ति आणि प्राप्ती कंसाच्या पत्न्या होत्या त्यांनी बापाला पाठवलं आक्रमण केलं 17 वेळ देवानं पराभूत करून टाकलं मग तू का घेऊन आला त्यावेळेस देवानं म्हणतात एक सुंदर अशा प्रकारची स्त्री द्वारिका बनवली विश्वकर्म्याला सांगितलं त्याप्रमाणे सर्वांना पाठवून दिलं आणि हा आला म्हणतात आक्रमण केलं त्यावेळेस देव एका महाद्वारातून पळत होते तो का येऊन धावला एका गुहेमध्ये नेला आणि देवानं लीला केली तिथं मांधाचा पुत्र मुचकुंद होता तो वरदाई होता पा पितांवर देवानं टाकला यानं लात मारली का लेवनानं तो उठला पाकाबरोबर तो तत्तच झाला जळालाच पहा देवानं त्यालाही वरदान दिलं कोणाला त्या मुचकुंदाला ते वैकुंठाला प्राप्त झाला शिवदेवी महाराज म्हणतात राजा अशा प्रकारे त्या परब्रह्माने काय केली लीला केली ना आता देव काय द्वारकेमध्ये आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बसला कृष्ण सिंहासनी द्वारकेमध्ये आता देव आहे कसल्याही प्रकारचं संकट नाहीये शिवदेवजी महाराज म्हणतात परीक्षित राजा इकडे काय प्रकार घडला आदिमाया शक्तीनं अवतार घेतला म्हणतात त्या पृथ्वी तलावर नाही विदर्भ देशामध्ये कौंडण्य पूर्णगिरीमध्ये भीमक राजाच्या घरी आदिमाया शक्ती जगदंबा रुक्मिणी माता अवताराला रुक्मिणी माता देवाला आस्वाद दिलं होतं कोण काय काय व्हायचं कसं व्हायचं चला अवतार घेऊ आता त्यावेळेस आदिमाया शक्तीला सांगितलं तू सुद्धा घे बरं भीमकराजाच्या घरी ये बरं का मी येईल तिथं तुला नेण्याकरता असं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे म्हणतात जी आदिमाया शक्ती भीमकराजाच्या घरी आली थोर झाली आणि मग सुदेव नावाचे ब्राह्मण देवाबद्दल सांगत तर आमच्या मायला देवाबद्दल सुंदर ध्यान माहिती आहे तुला तो परमात्मा कसा आहे षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सारी गुणवरी वसती वेद मनोनी भगवंतो सारी प्रकारची
आमची माय म्हणायची असा परब्रह्म परमात्मा तो देव मला भेटला पाहिजे तो मन व्हावा त्यावेळेस श्रीरामाचे ब्राह्मण म्हणायला लागले आई तुला भेटल तो तुझाच आहे म्हणून बराचसा काळ निघून गेला इकडे तो म्हणतात बंधू होता तो रुक्मिया होता बरं आमच्या आईचा रुक्मिणी मातेचा बंधू होता मोठा भाऊ होता तो रुक्मिया आणि त्याचा मित्र होता म्हणतात चैतन्य शशुपाल त्याला त्यांना सांगितलं गड्या आपली बहीण तुला दिली होता वेळ नवरा अनगुट घ्यायला भाषित अरे त्याला हळदच लावली म्हणतात त्याला पोका आताच जाऊ म्हणे घेऊन येऊ म्हणे परंतु इकडे प्रकाराचा निर्णय म्हणतात पहा मग आमच्या माईनं एक दिवस अशा प्रकारचं पत्र लिहून दिलं 700 प्रकारचं पत्र आहे ते आणि मग ते पत्र लिहून सुदेव नावाचे ब्राह्मण निघाले पहा देवाकडे आले देवाने अशा प्रकारे सुस्वागतम स्वागतम स्वागतम आणि ते पत्र पाहिलं देव म्हणतात आता गेलो पाहिजे आपण आश्वासन दिलेलं त्याप्रमाणे देव तिकडून निघाले इकडून शिशुपाळ हळद देऊन आला त्याचा हळद लागली शिशुपाळा आणि माळ घातली गोपाळा तो तिकडून आला पहा आणि इकडे म्हणतात हिमाय शक्ती जगन्माता रुक्मिणी आमची कुलधर्माप्रमाणे कुळाचार धर्माप्रमाणे आदिमाय शक्ती कालिकेच्या मंदिरामध्ये आली अंबिकेच्या मंदिरामध्ये आली आणि काय करायला लागली अर्चना करायला लागली कौल झाला भगवान निश्चितच तुझे होणार आहे एवढ्यामध्ये म्हणतात देव तिथं आली सुदेव नावाच्या ब्राह्मणाने आमच्या माईचा हात देवाच्या हातात दिला देव निघाले एवढ्यामध्ये तो रुक्मिणीला युद्ध झालं आणि मग सांगितलं कोणी बलरामदादांनी मारू नका ते तुमचे भाव सासरी आहे म्हणजे तुमच्या घरच्या लोकांचे मोठे भाऊ आहेत ते मारू नका सोडून दिलं म्हणून मोठ्या भावाचा म्हणजे भाव सासऱ्याचा मान मोठा असते सासऱ्यासारखा कसा त्याचा लागतं बरं का आणि मग इथून मात्र देवाले म्हणतात पहा आणि इथून द्वारकेमधून सर्वत्र पत्रिका आल्या जिकडे तिकडे पत्रिका आल्या आणि आपल्याला सुद्धा आल्या नाही का असते बरं असते देवानं आपल्याला काय पाठवल्या पत्रिका पाठवल्या त्याप्रमाणे आपण भगवान पंढरीनाथाच्या दरबारामध्ये रुक्मिणी आईच्या दरबारामध्ये सर्व भक्तगण उपस्थित आहोत म्हणून आलेल्या भक्तांचे हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम देवाचं पूजन करा तुळशीचं पूजन करा देवाला तुळशीमध्ये ठेवा आता लक्षात आता या ठिकाणी देवाचा भोगा सुरू आहे पूजन चालू आहे पहा वराड आलो वराड मी वराड Para
गणि भद्रमणि यदि लिखित मृत्वां शारदा सर्वकालं तदविदो गुणानां निशपालं नयाति याति या तुष्पुष्पोत्य माना यावन्ति माता सजा कुमार अभिगे यात्रा रुक्मिणी वदन्ते कृष्ण देवा द्वारकी राजा महेन्द्र पुष्पाञ्जलि समर्पयामि कुमार कृष्ण भगवान हरिनाम भगवान की जय माता की
क्या